कोणत्याही साधकाने गुरुने दिलेलं भजन जर केलं नाही तर माझी प्राप्ती होणार नाही, असं स्पष्टपणे छातीटोकपणे नाथबाबा आपल्याला एकनाथी भागवतामध्ये सांगतात, किंवा उद्धवाला भगवंत सांगतात, सद्गुरु भजनापार्ती साधकांसु नव्हे माझी प्राप्ती, साधकांना माझी प्राप्ती होणार नाही, मी भगवंत करी गुरु भक्ती. बघा, मी भगवंत, मी देव आहे, मी देवांचा देव आहे, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाचे चालवता मी, असा भगवंत परमात्मा सांगतो, कृष्ण परमात्मा, की सद्गुरु भजनाशिवाय माझी प्राप्ती होणार नाही. मी भगवंत करी गुरु भक्ती, मी देव असून मी गुरुची भक्ती करतो. खरं बघायला गेलं तर देवाला गुरुची भक्ती करायची गरजच नाही ना, पण तरी पण सांगतो मी भगवंत करी गुरु भक्ती. इतरांचा किती पावाडू, इतरांचं काय सांगणार मी, इतरांचं काही गॅरंटी नाही. गुरूंनी दिलेल्या भजनातून, गुरूंनी दिलेल्या नामातूनच माझी प्राप्ती आहे. आणि म्हणून आपल्याला 10व्या अध्यायामध्ये नाम ही माझी विभूती भगवंत सांगतो स्वतः अर्जुनाला. आणि ती नाम प्रगट झाल्यानंतर माणसाला काय होतो, तर आत्मसुख प्राप्त होतो, आत्मसुखाची गोडी लागते. आणि ज्या वेळेला आत्मसुखाची, आत्मानंदामध्ये गेला, आत्म्याच्या परम आनंदामध्ये माणूस गेल्यानंतर हे कुठलेच विकार त्याला छळत नाही. जे काय 15 आपल्याला, बरं का, हे 15 काय दिलेत आपल्याला, बघा काय दिलं याच्यामध्ये, हा 15 अनर्थ दिलेत आपल्याला. ते अनर्थ आपल्याला जराही बाधू शकत नाही, एवढी त्या नामामध्ये, त्या संतांच्या संगतीमध्ये, आत्मसुखामध्ये एवढी त्याच्यामध्ये पावर आहे बरं का नामामध्ये. म्हणून सातत्याने काय करायला पाहिजे आपण, मी तुम्हाला मार्ग सांगितला. हे सगळी लोक ह्या 15 अनर्थामधून जातात, प्रत्येक माणसाला जावं लागतो. आणि अनर्थ आहेत ना, हे अर्थासाठीच अनर्थ आहेत. जगामध्ये जे काय सगळ्या भानगडी चाललेल्या आहेत, अर्थासाठीच चाललेल्या आहेत. म्हणून नाथबाबा काय म्हणतात बघा, नाथबाबांचं इथे एक प्रमाण आहे. नाथबाबा सांगतात, अर्थ संग्रह जीव घातू. अर्थाचा जास्त संग्रह केला तर माणसाच्या जीवाचा घात होतो. बघा, मर्डर होतात पैशावरून. स्त्रिय आसक्ती अधपातू, आणि स्त्रियांचा संग्रह केला तर 100% अधपतन होणार माणसाचं. रसना लोलुप्य पावे मृत्यू, आणि रसना तुम्ही वाढत गेली, रसना माणसाची, तर माणसाचा मृत्यू उडवला जातो. त्रिविध घातू जीवाशी, जीवाला 3 घात सांगितल्यात. आणि इथं अनर्थ सांगितल्यात, 15 अनर्थ सांगितल्यात. त्या अनर्थामधील आता आपल्या हरिभक्त पारायण शुभांगीताई या बरेच ओव्या त्यांनी वाचून दाखवल्या. मी मागील 314 ओळीपासून मी सुरुवात करत आहे. या लागी सकळ दोषांचा राजा, अविश्वाहून नाही दुजा, अविश्वासाहून नाही दुजा. म्हणजे अविश्वास काय करतो, तर सकळ दोषांचा राजा, हा राजा आहे सगळ्या दोषांचा. म्हणजे माणसाने कुठल्याही गोष्टीवर अविश्वास दाखवला नाही पाहिजे. गुरूंवर तर अजिबात दाखवला नाही पाहिजे बरं का. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर संशय घेता कामा नाही. जिथं आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार आहे, जिथं आत्म्याचा उद्धार आहे, जिथं आत्मानंद आहे, जिथं आत्मलाभ आहे, अशा ठिकाणी अविश्वास दाखवता कामा नाही. म्हणून विश्वास होतो करी स्वामीवर सत्ता. काय स्वामीवर म्हणजे गुरुवर सत्ता करतो. कोण सत्ता करतो, तर विश्वास होतो करी स्वामीवर सत्ता. ज्याचा विश्वास, ज्याचा गुरुचरणी दृढ भाव झाला, देवदुरी नाही तयाला. सद्गुरुचरणी ज्याचा दृढ भाव झाला, देवदुरी नाही तयाला. आणि ज्याने संशय घेतला त्याला ज्ञानवरा सांगतात, म्हणून संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर, जो विनाशाशी वांगुर, प्राणी अशी. प्राणी म्हटलंय बघा, प्राणी अशी, माणसाला प्राणी म्हटलंय. संशय सद्गुरूंच्या ज्ञानावर
अजिबातच संशय घ्यायचा नाही. आणि जर संशय घेतला तर मग आपल्याला आपला अद्दपात होणार आहे. म्हणून संतांची वचनं आहेत. संतांनी आपल्यासाठी ज्ञान लिहिलंय. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगीचच आले. बघा काय सांगतात, ते मुक्त होऊन गेले, पण त्यांचं सामर्थ्य त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे, त्या संतांनी जी काय अनुभूती घेतली, ती अनुभूती आपल्याला काय करते, अनुभूती आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन सोडते. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगीच आले. उगच काय त्यांचं सामर्थ्य चालतं, त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून आपण संतांच्या सामर्थ्यामध्ये आपण हा भागवत, एकनाथी भागवत वाचतो. त्यांनी सामर्थ्यच दिलं ना आपल्याला, तर आपल्याला वाचता येईल काय? आणि वाचाल तर वाचाल, नुसतं वाचून जमणार नाही, त्याचा अर्थही कळला पाहिजे. आणि अर्थ कळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, सद्गुरूला शरण जायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदाच सांगितलं आहे की मी भगवंत करी गुरुभक्ती. बघा, गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला सांगितलं. व्यर्थ जातो गुरु नाही तर. गुरु तसा पाहिजे माणसाला. गुरु तिथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. या लागी सकल दोषांचा राजा, अविश्वासाहून नाही दुजा, तो रिगुण या निज पाहिजा, विभांडी ओजा महासिद्ध. अविश्वासापासून दुसरा कोणी सर्व दोषांचा राजा नाही. म्हणजे सगळे दोष कुठे आहेत, अविश्वासामध्ये आहेत. कितीही आपण चांगलं काम केलं, कितीही आपण चांगलं माणसाचे संबंध ठेवले आणि आपण अविश्वास दाखवला, इथे गुरूंच्या बाबतीत सांगितले, गुरूंवर तुम्ही अविश्वास दाखवला तर आपण नागवलो. या मृत्यू लोकातून तरुण जाण्यासाठी एकमेव आपला गुरु हाच आपला काय आहे, गुरु हाच आपला तारू आहे. गुरु काय करतो, आपल्याला त्या नौकेमध्ये बसवतो, नामरूपी नौका थोर, ज्याने तारिले अपार अपार लोकांना तारले. अपार जेवढे या मृत्यू लोकामध्ये, भूलोकामध्ये जेवढे संत आले, ते सगळे संत त्या सद्गुरूंच्या एका विश्वासरूपी नामरूपी नौकेवर बसले आणि हे लोकातून परलोकामध्ये गेले. आणि म्हणून इथं काय सांगतात की तो मोठ्या निकराने लढून महान सिद्धांनाही जिंकतो. बघा, महान सिद्धांनाही जिंकतो. अविश्वासापासून दुसरा कोणी दोषांचा राजाच नाही. आणि तो मोठ्या निकराने लढून महान सिद्धांनाही जिंकतो. हा अविश्वास आहे ना, हे सिद्धाला बद्ध करून टाकतो. सिद्ध जरी झाला माणूस, जाऊ दे, आपण असं म्हणूया की साधकाने अविश्वास दाखवला, पण सिद्धाने जर अविश्वास दाखवला तरी पण तो बद्ध होतो. म्हणजे हा जो अविश्वास आहे, कारण विश्वास तो करी स्वामीवर सत्ता. काय लिहिले प्रमाण, काय विश्वास करी. बरं का, विश्वास आहे ना, तोच स्वामीवर सत्ता करतो, गुरुवर सत्ता करतो. आपल्या आतमध्ये असलेला विश्वास आहे ना, अरे तो विश्वासच काय करतो, गुरुवर सत्ता करतो. बघा, असे कितीतरी. कल्याण स्वामींनी काय केलं, कल्याण स्वामींनी रामदास स्वामींचं मन जिंकलं. उद्धवाने काय केलं, अर्जुनाने काय केलं, विश्वास. हो, विश्वास होतो करी स्वामीवर सत्ता. त्यांनी विश्वास ठेवला आणि भगवंतावर सत्ता केली. बघा, देवावर सत्ता करतो. विचार करा, म्हणजे विश्वासच माणसाला काय करतो, विश्वासच माणसाला या सगळ्यापासून माणसाला काय करतो, परावृत्त करतो, निवृत्त करतो, गुरुशी देवाशी एकरूप करतो आपल्याला. या लागी सकल दोषांचा राजा, सगळ्या दोषांचा राजा अविश्वास आहे. अविश्वासाहून नाही दुजा. आणि तो द्विगुण या निज पैजा, पैज लावून आपल्याला तो काय करतो, आपल्याला हरवतो. विभांडी ओजा महासिद्ध, जिंकतो तो, महासिद्धाला पण जिंकतो. म्हणजे एखाद्या माणसाने खूप तपश्चर्या केली आणि त्याने त्या नामावर, त्या गुरुवर अश्रद्धा दाखवली तर त्याचा घात झाल्याशिवाय राहणार. हे यातून सांगायचं. काय सांगायचं, आपण एखाद्या गुरुवर विश्वास ठेवला
आणि त्याचा विश्वासघात आपण केला तर आपण 100% काय आपल्याला पाप लागणार. प्रत्येक जीवाचा पाप कुठे आहे तर श्रीगुरूवर अविश्वास दाखवणं हा सगळ्यात मोठा पाप आहे. कारण संपूर्ण त्या शिष्याकडे असलेले संपूर्ण दुर्गुण, अवगुण, अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे असते. आणि जरा जरी विश्वासघात झाला तर तो अधोगतीला जातो. मोठे मोठे सिद्ध पण बरं का, विभांडी ओझा महासिद्ध मोठे मोठे सिद्ध आहेत ना, त्या सिद्धांना पण या अविश्वासाने जिंकलं आणि त्यांना पण अधोगतीला घेऊन गेलेलं आहे. मग आपलं काहीच नाही. जिकडे अविश्वासे चाली केली तिकडे परमार्थ पळणी झाली. बघितला, परमार्थ हातातून पळून जातो. जिथं गुरुवर अविश्वास दाखवला त्याच्या हातातनं परमार्थ निघून गेला. जिकडे अविश्वासे चाली केली, जिकडे अविश्वास घुसला हृदयामध्ये एखाद्या साधकांच्या, सद्गुरूंबद्दल, ज्ञानाबद्दल, आत्मलाभाबद्दल, कोणत्याही गोष्टीबद्दल अविश्वास झाला तर काय होतं, तिकडे परमार्थ पळणी झाली. तिकडून त्याच्यापासून परमार्थ निघून जातो. त्याच्या हृदयामध्ये असलेला परमार्थ समजा एखाद्या माणसाला आत्ता प्राप्त होईल, त्याला समजा मराला 1 तास बाकी आहे, त्याचा जीव जायला 1 तास बाकी आहे आणि त्याने संपूर्ण आयुष्यभर परमार्थ केला, गुरुचं मन जिंकलं, सगळं केलं, साधना केली आणि 10 मिनिटं अगोदर त्याचा विश्वास उडाला तर तो अधोगतीला जाईल. म्हणून काय लिहिलं आहे, जिकडे अविश्वासे चाली केली, अविश्वास निर्माण झाला पिंडामध्ये, जरा जरी बरं का गुरुबद्दल जरा जरी अविश्वास पिंडामध्ये निर्माण झाला तिकडे परमार्थापरणी झाली. परमार्थ तिथून निघून जातो. विकल्पाची धाडी आली ते संधी नागवली बहुतेके. आणि विकल्प वाढू लागतात. काय लागतात? संकल्प विकल्प वाढतात. असं कुठं गुरु असतो का? असं कुठं आत्मज्ञान असतो का? असा कुठं देव असतो का? आमचे गुरु आम्हाला बरोबर सांगत नाही वगैरे वगैरे गुरूंबद्दल शंका घेतात लोक. म्हणून संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची या पोटी. मन काय करतो? मनाच्या पोटामध्ये ते संकल्प विकल्प निघून जातात. आणि गुरु काय करतात? तर गुरु आपल्याला मनालाच रामरूप बनवतात. गुरु काय करतात? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून निवृत्त पदाशी आले. निवृत्त करतात, प्रवृत्ती निघून जाते. आणि जिथं आपल्याला संशय आहे तिथं प्रवृत्ती, बरं का, निवृत्ती नाही. तिथं साधकाने लक्षात घ्या, जिथं गुरूंबद्दल, ज्ञानाबद्दल जिकडे जिकडे माणसाला संशय आला तिकडे तिकडे त्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि तो निवृत्त होऊ शकत नाही. आणि निवृत्तीसाठी काय सांगितलंय? संकल्पावनी थोर. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची या पोटी. ते मनच मिथ्या शेवटी साक्षी करून. मी मनच मिथ्या आहे. एका ठिकाणी सांगतात मन मिथ्या आहे, एका ठिकाणी सांगतात मनच देव आहे. मग आता आपण काय घ्यायचं ते बघा. मन देव आहे, पण ज्याचं मन रामरूप झालं तो देव आहे. आणि ज्याचं मन रामरूप झालं नाही, जो संकल्प विकल्प करायला लागला, ज्याने अविश्वास धारण केला, ज्या मनाकडे अविश्वास उत्पन्न झाला गुरुबद्दल, आत्मज्ञानाबद्दल, तर तो अधोगतीला कितीही पुढे गेला, सिद्ध अवस्थेला जायला थोडं बाकी राहिला तरी पण तो खाली अधोगतीला येऊ शकतो. म्हणजे जराही संशयावानी थोर अनेक नाही पाप घोर, विनाशाशी वांगूर जैसा. म्हणून ऐक जया प्राण्याच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले काय परिमरणचा अंग. ज्ञानोबा सांगतात, ज्या प्राण्याच्या ठिकाणी, प्राण्याच्या बरं का, शब्द काय वापरले? माणसाच्या नाही वापरला, साधकाच्या नाही वापरला, सिद्धाच्या नाही वापरला. ज्या ऐक जया प्राण्याच्या ठाई, म्हणजे प्राणीच म्हटले माणसाला. या ज्ञानाची आवडी नाही, म्हणजे आत्मसुखाची आवडी नाही, आत्मज्ञानाची आवडी नाही, आत्मलाभाची आवडी नाही. तयाचे जियाले काय परिमरणचा, जगून फायदा नाही. मेलेला बरा सांगतात ज्ञानोबा. काय सांगतात? मेलेला बरा सांगतात.
म्हणजे आपल्याला काय व्हायला पाहिजे, मनच रामरूप व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टींना एकच उपाय म्हणजे हरिनाम. सगळ्या गोष्टींवर रामबाण औषध आहे, ते म्हणजे हरिनाम. एक हरिनाम तुमच्या हातात आला तर तुम्हाला शास्त्र वाचायची पण गरज नाही, कुठे जायची पण गरज नाही, कारण त्या नामातून संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती आहे. जे काय आता आम्ही तुम्हाला सांगतो श्री गुरुकृपेने, ते नामातून आलेले अनुभव, अनुभवाच्या माध्यमातून वाणीच आपोआप आपली प्रकाशित होते. परा, पश्यंती, मध्यमा, ह्या चारही वाण्या प्रकाशित होतात. आणि एकदा का प्रकाशमान वाणी झाली की तुमचा प्रत्येक शब्द ब्रह्म होतो. मग ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ. ज्ञानाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? ज्ञानाला किंमत. विकल्पाची धाडी आली ते संधी नागवली बहुतेक. विकल्प तयार होतं माणसाकडे आणि मग माणूस काय करतो, संधी नागवली बहुतेक म्हणजे माणूस नागडा होतो. म्हणजे ते काय करतो, नागडा करून टाकतो माणसाला. अविश्वास काय करतो, अविश्वास आहे. कित्येक घरे बुडाली, म्हणजे कित्येक देह गेले, ज्याचा अविश्वास निर्माण झाला ज्ञानाबद्दल, गुरुबद्दल, तो बुडाला समजा. अविश्वास हे नागविले म्हणजे अविश्वास काय करतो माणसाला, पूर्ण संपूर्ण नागडा करून टाकतो माणसाला. म्हणजे अज्ञानाकडे, नागडा म्हणजे अज्ञानाकडं, अधोगतीकडे घेऊन जातो. आणि असे बहुतेक लोकांचं असं झालेलं असं सांगतात इथे नाथबाबा. बऱ्याचशा लोकांचं असा त्यांच्या हातातनं संधी गेलेली आहे. का तर त्यांचा विश्वास नाही, अविश्वास झाला म्हणून. सिद्धाचे गेले सिद्धभूषण. बघा, सिद्ध होते सिद्ध, त्या सिद्धाला क्षणार्धात बद्ध करावा लागला, बद्ध झाला विश्वासामुळे. एका क्षणात सिद्धाचा बद्ध होतो. जरा जरी पिंडामध्ये संशय आला ज्ञानाबद्दल, असे कुठे गुरु असतात का, असं कुठे ज्ञान असतो का, आम्ही खाऊन पिऊन परमार्थ करतो, मग त्यांचं कसं चाललंय खाऊन पिऊन परमार्थ, आमचा का नाही होऊ शकत, आम्ही पण खाऊ शकतो, झालं गेलं. मग म्हणजे जरा जरी संशय आला तर आपल्याला काय होतो, सिद्धाचे गेले सिद्धभूषण. बघा, सिद्धपणा होता तो पण निघून जाईल. साधके सपाई नागवली जाणं, साधकाने केलेली साधना पण फुकट जाईल. बघा किती किती अर्थ दडला याच्यामध्ये. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. अर्थ लोपली पुराणे, पुराणामध्ये अर्थ लपलाय पण त्या शब्दामध्ये अर्थ लपलाय. म्हणून काय करायला पाहिजे, अर्थाची प्रत्येक अक्षराची फोड करता यायला पाहिजे. आणि ती फोड कुठे करता येईल आपल्याला, जर आपल्याकडं ते ब्रह्मज्ञान प्रगट झालं तर प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला फोड करता येतो. नाही तर नुसते माणसं वाचत जातात का, तर फोड करता येत नाही. फोड करायला जसं आपण जशा आपल्या शेंगा आहेत आपल्या, काय करतो आपण, त्या भुईमुगाच्या शेंगा काय करतो आपण, फोडतो, टरफलं काढतो, मग त्याच्या आतले काय करतो, गोळेच घेतो फक्त. आपण शेंगदाणेच घेतो नाही का, आपण टरफलं टाकून देतो आपण. तसं यातला सार घेता आला पाहिजे. सार ते घ्यावे, असार ते जाणून ते जावे. पण सार असार कळला पाहिजे ना आपल्याला. वमन जायचे, वमन म्हणजे एकदा का माणसाने उलटी केली तर परत घेतो का, कुत्र्याने उलटी केली तर ठीक आहे कुत्रा घेतो, माणूस घेतो का. ते वमन करी प्राशन हे श्वानाचे लक्षण. म्हणजे एकदा का कुत्र्याने उलटी केली तो परत खातो. मग आपण काय कुत्रे आहोत का. समर्थ रामदास सांगतात ते वमन करी प्राशन ते श्वानाचे लक्षण. बघा, श्वान घेतो, मनुष्य का घेतो का. एकदा का तुम्ही विश्वास टाकला एखाद्या माणसाने, तुम्ही अविश्वास दाखवला, श्वानाचे लक्षण. ते सुचिस्मंत ब्राह्मण काय करी, तिथे श्रीगुरु काय करतील, आपल्याला काही करणार नाही. हे सगळं कुठे आहे, हे सगळं गुणापाशी गती. सगुण ते भाग्यश्री भोगिती, अवगुण्यांचं दारिद्र्य प्राप्ती, यदर्थी संधी नाही सांगतात. सगळं गुणापाशी गती. बघा, सगुण ते भाग्यश्री भोगिती, अवगुण्याचं दारिद्र्य प्राप्ती, यदर्थी संधी नाही काय सांगतात. अवगुण केलं की आपल्याला दारिद्र्य आलं, आपल्याला धरून चाला. अवगुण हा अविश्वास, हा पण अवगुणच आहे.
जे आपल्याला 15 अनर्थ सांगितले सगळे अवगुण आहेत, ते सगळे अवगुण आहेत बरं का, A to Z. आणि अवगुण आपल्याला घालवायचे असतील तर त्याच्यावर एकमेव साधन असेल ते म्हणजे नाम. आणि म्हणून तर काय सांगितलंय, सिद्धाचे गेले सिद्धपणा, अविश्वासाने सिद्धाचा सिद्धपण जातो. साधके सपाई नागवली जाणं, साधकांचा साधन पण होत नाही, नागवली जाणं. ते विषय काय करतात, माणसाला नागवण आणतात हो, उघडे नागडे करतात माणसाला. आणि काय करतात, माणसाला उघडे नागडे म्हणजे काय, ह्या जन्मामध्ये आपल्याला कपडे आहेत, पुढच्या जन्मामध्ये आहेत का, पुढच्या जन्मामध्ये कपडे आहेत का आपल्याला, म्हणून नागवण शब्द वापरले. काय वापरले, पुढच्या जन्मात आपल्याला कपडे नाही बरं का, हा हे शब्द वापरले, समजून घ्या काय म्हणतो मी ते. म्हणजे पुढचा जन्म जो आहे माणसाला, इथून गेला, इथून दोरी सटकली, ती कुठे अटकली काय माहित नाही, मग आपल्याला तिकडे कपडे नाहीत बरं का, म्हणून नागवण शब्द वापरले. काय वापरलंय, आलसे उदास नागवले, आलसाचे फल रोकडे, पण आलसे उदास नागवले. जरा जरी आलस केला आपण साधना करण्याकरता तरी आपल्याला पुढच्या जन्मामध्ये कपडा मिळणार नाही अंगाला, म्हणून नागवण शब्द वापरले. काय वापरले, संत बाबा ते एक शब्द कुठे वापरतील माहीत पडणार नाही. रानभरी झाले साधारण, श्रद्धेने उद्यान छेदिले, सिद्धाचे गेले सिद्धपण सिद्धभूषण, साधके सपाई नागवली जाणं. रानभरी झाले साधारण, श्रद्धेने उद्यापन छेदिले. काय सांगतात, कारण श्रद्धेने आपली जागा सोडली, श्रद्धेने जागा सोडली आणि विश्वास तो करी स्वामीवर सत्ता. विश्वासच काय करतो, गुरुवर सत्ता. आपला जर विश्वासच नसेल गुरुवर तर आपल्याला ज्ञान कसं काय मिळेल. बरेचसे माझ्याकडे साधक आले बरं का, त्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला आणि नंतर त्यांनी विश्वास सोडून दिला. मग विश्वासराव मेले, पानिपतच्या युद्धामध्ये मेले. ते विश्वासराव काय केलं, पानिपतच्या युद्धामध्ये मेले. आता माझ्यापासून ते अलिप्त झाले, बरेचसे साधक ते मेले, कारण त्यांचा विश्वास नाही. विश्वासच काय करतो, गुरुवर असलेला विश्वास, गुरुवर आपण विश्वास ठेवला आणि गुरुच्या विश्वासातून आपण साधना केली. म्हणून तर ज्ञानवरा सांगतात की नाही, की एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवले असे. संत कृपा, संतांच्या कृपेचा दिवा, दीपक हाच आपल्याला काय करतो, तारतो. संतांच्या कृपेचा दीपक म्हणजे दिवा, संतांची कृपा हाच प्रकाश आहे, तो दिव्यासारखा प्रकाश आहे. जिकडे जाल तिकडे आपल्याला ते दिवा दाखवतात, बॅटरी दाखवतात, टॉर्च दाखवतात, जिकडे जाल तिकडे प्रकाश. आणि तो प्रकाश आपल्याला शेवटपर्यंत टिकवता येण्यासाठी आपल्याला गुरुवर श्रद्धा ठेवायला पाहिजे. आणि जर आपली श्रद्धा गेली तर मग आपला सगळाच गेला, सगळ्यात बरं का श्रद्धा गेल्यावर. सिद्धाचे गेले सिद्धभूषण, साधके सपाई नागवले जाणं. रानभरी झाले साधारण, श्रद्धेने उद्यान छेदिले. श्रद्धेने काय केले, उद्यान छेदिले म्हणजे जी बाग जी आहे, जी फुललेली बाग होती, नामाच्या भावनेतून, नामाच्या भावातून आलेले, जे आपल्याकडं चांगले गुण आले होते, चांगली विद्या आली होती, चांगलं ज्ञान आलं होतं, आत्मसुख आलं होतं, आत्मानंद आलं होतं, ती बागच संपूर्ण काय केली, उद्ध्वस्त झाली एका क्षणात बरं का. कारण अंतःकरणावर गुरुची कृपा पाहिजे. अंतःकरण गुरुच्या कृपेने सजलेलं पाहिजे. तर अंतःकरणावर गुरुची कृपा नसेल तर मग इथे तेच दाखवले की श्रद्धेने उद्यान छेदिले. काय लिहिले, उद्यान म्हणजे गार्डन, म्हणजे बागच्या बाग उद्ध्वस्त होऊन जाईल. यम नियमांची नगरे जाळी, क्रोधू तापसा करी होळी, मोक्ष फळे सफळिता केळी, समन उन्मळे मोह गजू. यम नियमांची नगरे जाळी. आपल्याला काय सांगितलं, यम आणि नियम. यम म्हणजे काय, यम कोण आहेत, आपल्याकडे इंद्रिय आपले यम आहेत.
त्या इंद्रियांना आपल्याला दमन करता यायला, इंद्रिय दमन करता यायला पाहिजे. इंद्रिय दमन कधी होईल? जर आपण गुरुने दिलेली साधना सातत्याने केली तर आपल्याला इंद्रिय दमन करता येईल. आणि एकदा का इंद्रिय दमन तुम्हाला जमलं तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेले यम म्हणजे आपले विषय ते आपोआपच बाजूला होतात. आपल्याला काहीच करू शकत नाही ते. का आपल्याला दमन करता यायला लागलं ना इंद्रिय. एखादी वाईट गोष्ट दिसली डोळे आपल्याला अंतर्मुख करता यायला पाहिजे. आपल्याला एखादा आपल्या कानाकडे वाईट ऐकायला आला तर लगेच आपल्याला कुठे यायला पाहिजे? आत्मसुखाकडे यायला पाहिजे. आपला सुख निघून चाललाय. मुखाने एखाद्याची वाचा आपल्याला वाईट दिसली तर आपली वाणी ताबडतोब त्या नामामध्ये रंगली पाहिजे. म्हणजे आपल्याला साधकाला दिलेले जे नियम आहेत, साधकाला दिलेले जे नियम आहेत त्या नियमामध्ये आपल्याला जावं लागेल. तर आपल्याला यम काहीही करू शकत नाही. यम कोणाला पकडतात? जो नियमात नाही, तो जो सद्गुरूंच्या आज्ञेत आहे त्याला काय? त्याला यम बाधू शकत नाही. यमदमकला अवघी. म्हणजे बघा यम काय करतात? पाश टाकतात आपल्यावर. यमाचे पाश रीती पडायला लागले का? नामस्मरण चालू आहे. अखंड साधकाचं नामस्मरण चालू असेल तर यम काहीच करू शकत नाही. कारण आपण नियमात आहो. जो नियमात आहे त्याला यम काहीच करू शकत नाही. यम नियमांची नगरे जाळी, नगर जाळून टाकतो बघा. यम नियमांची नगरे जाळी, क्रोध तापसा करी होळी. आणि क्रोध जरी आला तरी काय करतो? तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. त्या क्रोधाने काय केलंय? तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. क्रोध, एखाद्याला क्रोध आला तपस्वी माणसाला तर त्याची स्वतःचीच होळी होते. मोक्ष फळे सफळिता केळी, समन उन्मली मोह गजू. म्हणजे माणसाला मोह निर्माण झाला. मोह नावाचा हत्ती आतमध्ये आपल्या मोहामध्ये सगळं झालं बरं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे सगळं काय आहे? हाच मोठा हत्ती आहे. आणि तो काय करतो? मोह गजू संपूर्ण आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे काय अविश्वास झाला तर आपल्या अंतःकरणावर आलेले जे काही चांगले विचार आहेत, जे काही चांगले विचार, जे काय विद्या आपल्याला येतं, जो काय आत्मसुख आहे तो आपल्याला काय करतो? हे मोहरूपी गज आहे, मोहगजू हा काय करतो? संपूर्ण आपल्या अंतःकरणाची होळी करून टाकतो. क्रोध तापस करी होळी. म्हणजे क्रोध काय करतो? तपस्वी लोकांची होळी करून टाकतो. क्रोध आला तर म्हणजे संपूर्ण जे विषय आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, हे संपूर्ण काय करतात? आपल्या त्या अंतःकरणाचा ताबा घेतात आणि आपल्याला अविश्वासात ढकलतात. का? ते एक अविश्वास. म्हणून प्रत्येकाने नामावरती, गुरुवरती, ज्ञानावरती, ग्रंथांवरती सातत्याने श्रद्धा ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी. प्रश्न केलाय की किती दिवसांनी मला मोक्ष मिळणार आहे? प्रश्न केलाय समर्थांना. श्री गुरूंनी प्रश्न केलाय की दातारा, मला किती दिवसामध्ये, तू सगळ्यांचा दाता आहेस, मग मला किती दिवसांनी मोक्ष मिळणार आहे? तर त्याचं उत्तर दिलंय, सावध, साक्षेपी आणि परमदक्ष त्याशी तात्काळची मोक्ष. काय सांगितलंय? सहांचा वध करता यायला पाहिजे. आता जे आहेत ना ते सहांनीच राज्य केलंय त्या तपस्वी लोकांवर, साधकांवर. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्यांनीच राज्य केलंय. मग सावध, साक्षेपी आणि परमदक्ष. परमार्थाविषयी, नामाविषयी, आत्मलाभाविषयी सातत्याने आपण दक्ष राहिलो त्याशी तात्काळची मोक्ष. बघा, ताबडतोब मोक्ष माणसाला. म्हणजे विशेष काय करतात माणसाला? विषय काय करतात? माणसाला अधोगतीला घेऊन जातात. यमनियमाची शरीर जाळून जातात. क्रोधही उत्पन्न होऊन तपस्वी जणांच्या तपाची होळी करतो. बघा, क्रोध पण काय करतो? तपस्वी लोकांचा तप घालून टाकतो. हा व मोहरूपी हत्ती मोक्षफळ देणाऱ्या विवेकाच्या केळी उपटून टाकतो. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण झालेला आहे.
साधना करता करता आपल्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण होतो. विवेक म्हणजे काय? चांगलं काय ते घेतो माणूस. मुख्य देवाची ओळख होतो. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव विवेक. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये चांगलं काय वाईट काय आपल्याला कळतो. चांगलं काय वाईट काय आपल्याला कळायला लागतो आणि त्याला विवेक म्हणतात. आणि ते विवेक आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला की आपल्याकडे अंतःकरणामध्ये नामाचा भाव तयार होतो. आणि तो भावच काय करतो? अविश्वास काय करतो? कोलमडून पडतो. एकदा का अविश्वास झाला श्री गुरूवर तर मग ते सगळे आपलं अंतःकरण कोलमडून पडतो. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्या विषयांची काय होते? विषयांचं राज्य होतो. आणि एकदा का विषय आपल्या पिंडामध्ये राज्य करायला लागले मग आपल्याला त्या नामाचा विसर पडतो. शमदमाचे घरटे खानोनी सांडिले आव्हाटे. मग आपल्याला शम आणि दम. शम म्हणजे काय? शांती. दम म्हणजे काय? दमन करणं. घरटे, शमदमाचे घरटे म्हणजे आपल्याकडे असलेले शांती आणि आपल्याकडे असलेले इंद्रिय दमन. शमदमाचे घरटे हे आपल्याकडे तयार झालेलं असतं अंतःकरणामध्ये. जशी एखादा पक्षी कसा झाडावरती घरटं बांधतो, त्याचं घरटं तयार असतो आणि मग त्याला राहायला जागा मिळतो, तसं आपल्या अंतःकरणामध्ये शम आणि दम, शांती आणि इंद्रिय दमन करता करता आलेली शांती, ह्या शांतीचं घर तयार होतं आतमध्ये अंतःकरणामध्ये. शमदमाचे घरटे खानोनी सांडिले आव्हाटे. ते सगळे गळून पडतात. कशामुळं? अविश्वासामुळे. ओस विवेकाचे चोटे कोणी ते वाटे वागेना. आणि विवेकाचे चौक ओस पडतात म्हणजे विवेक निघून जातं आपल्या पिंडातून. बघा आपल्या अंतःकरणामध्ये त्या कामांनी, क्रोधांनी, लोभांनी जर आपल्या प्रवेश केला तर आपल्याकडे विवेक आपल्याकडे उरतच नाही बरं का. अविश्वास झाल्यावर जोपर्यंत आपला विश्वास आहे तोपर्यंत विवेक आहे. आणि विवेक आपल्यातनं कधी निघून जातो? ज्या वेळेला आपल्याकडून विश्वास निघून जातो त्यावेळेला. म्हणून काय? विश्वास तो करी स्वामीवर सत्ता. ज्याच्याकडे विश्वास आहे गुरूंबद्दल तो विश्वासच काय करतो? गुरुवर सत्ता करतो. आणि तो विश्वासच आपला अविश्वास झाला तर सगळा आपला ओस पडतो. विवेकाची चौक ओस पडतात आणि त्या बाजूला कोणी फिरकत पण नाही हो. मग अशा साधकाला, अशा सिद्धाच्याकडं कोणी फिरकून पण बघत नाही. म्हणजे काय झाला? आपण ब्रह्म असताना आपण काय झालो? बद्ध झालो. आपणच परब्रह्म आहोत आणि आपण काय झालो? बद्ध झालो. का बद्ध झालो? तर आपल्या पिंडामध्ये अविश्वास निर्माण झाला आणि आपल्या पिंडातला विवेक निघून गेला. विवेकच आपल्याला जागृत ठेवतो बरं का. जोपर्यंत माणसाकडे विवेक नाही, प्रज्ञा जागृत नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, तोपर्यंत ज्ञान होणार नाही. आणि विवेकातून, वैराग्यातून, त्यागातून आपल्याला ह्या विषयांना बाजूला करता येतो. आपल्या अंतःकरणावर त्यांचं राज्य आहे आणि ते राज्य आपल्याला घालवायचं असेल तर आपल्या पिंडामध्ये विवेक निर्माण व्हायला पाहिजे, वैराग्य यायला पाहिजे आणि त्यागाची भूमिका पाहिजे. त्याग, ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अविश्वास प्रबल झाला की तो शमदमांचे घरटे फेकून देतो बघा. आणि इंद्रिय दमन करणं आणि शांती निघून जातो बघा. इंद्रिय दमन करता येतो आपल्याला. समजून घ्या काय म्हणतो ते, बारीक बारीक अर्थ आपण समजून घ्या. शम म्हणजे शांती, दम म्हणजे इंद्रिय दमन. दमन करणे, इंद्रिय दमन केलं तर शांती निर्माण होईल आणि ती शांती आपल्यातनं निघून गेली तर काय होतं? आपल्यावर शमदमांचे घरटे फेकून म्हणजे शमदम निघून जातात आणि तो विवेक निघून जातो. आणि मग आपल्यावर काय होतो? तर आपल्यामध्ये असलेला जो अंतःकरणामध्ये असलेला तयार झालेला भाव, गुरुबद्दल असलेला भाव, ज्ञानाबद्दल असलेला भाव, नामाबद्दल असलेला भाव संपूर्ण निघून जातो आणि त्या बाजूने मग त्याच्याकडे कोणी फिरकत पण नाही. ज्या साधकाकडून, ज्या सिद्धाकडून सिद्धाच्या अंतःकरणाची अशी अवस्था होते त्याला कोणी नंतर विचारत पण नाही. अरे बापरे, आपली वेळ झालेली आहे.
बोलता बोलता वेळ कुठे निघून गेला बघा. असं असतं की विस्तार करता करताना केवढा विस्तार करायचा तो. जो अंतःकरणामध्ये भाव आहे, जसा भाव निर्माण होईल नामाचा, तसं विश्लेषण आपोआप जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत. तो स्वभावे जे बोलतं ते ब्रह्मनिरूपण, आणि ते ब्रह्मनिरूपण या गुरुच्या कृपेतून या मुखातून बाहेर पडत असतं प्रत्येक साधकाच्या. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.